बहुतेक लोकांचा विश्वास आहे की वाढणारं स्टॉक मार्केट म्हणजेच हेल्दी इकॉनॉमी. तुम्हाला आणि मला लहानपणापासून हेच शिकवण्यात आलेलं आहे. टी व्ही लावा, पेपर वाचा, सगळीकडे एकच हेडलाईन: बाजारात तेजी, देश प्रगती करतो. पण हे आपल्यासाठी खूप चुकीचं आहे, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही गेल्या आठवड्यात तुमच्या गाडीत 5,000 रुपयांचं पेट्रोल भरलं असेल. तुमच्या किराणा मालाचं बिल 20% वाढलेलं आहे. तुमच्या मुलांच्या शाळेची फी सुद्धा वाढलेली आहे आणि तुमचा पगार वाढ कदाचित 8 ते 10%. हे एक विचित्र अंतर आहे, नाही का? टी व्हीवर देश रॉकेट बनला आहे, पण तुमचं वैयक्तिक आर्थिक जीवन एका ट्रेडमिलवर धावतंय. तुम्ही धावत तर आहात, पण कुठेच पोहोचत नाहीये. हे फक्त तुम्हालाच वाटत नाहीये, ही करोडो भारतीयांची कहाणी आहे. आणि यामागचं कारण एक अशी संकल्पना आहे जी तुम्हाला आणि मला शाळा आणि कॉलेजमध्ये शिकवली गेलेली नाही: द के शेप्ड रिकव्हरी. ही संकल्पना समजण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. स्टॉक मार्केट म्हणजेच दलाल स्ट्रीट आणि आपल्या घराजवळचा मेन स्ट्रीट हे दोन वेगवेगळी जगं आहेत. स्टॉक मार्केट हे कॉर्पोरेट प्रॉफिट्स आणि फ्युचर एक्सपेक्टेशन्स यांचं एक रिफ्लेक्शन असतं. म्हणजे देशातील 500 ते 1000 कंपन्या किती नफा कमवतील आणि मोठे गुंतवणूकदार यांना वाटत आहे की या भविष्यात किती पैसा कमवणार आहेत. म्हणजेच भविष्यातील कमाईवर हा लावलेला एक प्रकारचा सट्टा आहे. तुमच्या शहरातील एखादी छोटी कंपनी बंद झाली, 50 लोकांचे जॉब्स गेले, याचा त्याच्याशी थेट काहीही संबंध नाही. खरी अर्थव्यवस्था म्हणजे तुमची नोकरी, तुमचा पगार, तुमच्या शेजारच्या किराणा दुकानाची विक्री, शेतकऱ्याच्या पिकाला मिळणारा भाव, एक छोट्या व्यावसायिकाचा नफा, करोडो लोकांची खरेदी करण्याची शक्ती म्हणजेच पर्चेसिंग पॉवर. जेव्हा या सगळ्या गोष्टी वाढतात तेव्हा देश प्रगती करतो. पण गेल्या काही वर्षात ही दोन्ही जग एकमेकांशी जोडली जाण्याऐवजी एकमेकांपासून दूर जात आहे. आणि याच घटनेला आपण म्हणतो द के शेप्ड रिकव्हरी. या केची कल्पना करा. हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं खरं चित्र आहे. याला 2 आर्म्स आहेत जे वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. चला तर केच्या वरच्या आर्मबद्दल बोलूया. हा तो भाग आहे जो वरती जात आहे. यात येतात लार्ज कॉर्पोरेशन्स, विशेषतः IT, फार्मा, बँकिंग आणि एक्सपोर्ट यांसारखे क्षेत्र. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, स्वस्त लोन्स आहेत आणि त्यांचा उत्पन्नाचा मोठा वाटा हा जागतिक बाजारपेठेमधून येतो. त्यानंतर येतात श्रीमंत वर्ग. ते टॉप 10% ज्यांच्या इन्कमचा मोठा हिस्सा स्टॉक, रिअल इस्टेट आणि व्यवसायाच्या मालकीतून येतो. जेव्हा स्टॉक मार्केट वरती जातो तेव्हा त्यांची संपत्ती रॉकेट सारखी वाढत जाते. त्यानंतर येतात हाय स्किल फॉर्मल जॉब्स. यामध्ये येतात टेक सेक्टर, कॉमर्स सेक्टर. यामध्ये मागणीही जास्त आहे आणि पगारही जास्त आहे. यांच्यासाठी अच्छे दिन आहेत, यांची संपत्ती वाढत आहे, यांच्यासाठी संधी आहे. आणि हेच लोक आहेत ज्यांच्या नफ्यामुळे आणि खर्चामुळे स्टॉक मार्केट वर जात आहे. आता केच्या खाली जाणाऱ्या आर्मकडे पाहूया. हा भारताचा खूप मोठा हिस्सा आहे. MSMEs म्हणजेच लघु आणि मध्यम उद्योग. तुमच्या शहरातील स्थानिक रेस्टॉरंट, लहान उत्पादन युनिट किंवा एखादे रिटेल दुकान यांना महागाईचा फटका बसतो. कर्ज सहज मिळत नाही आणि मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत ते टिकू शकत नाही. त्यानंतर येतात एम्प्लॉई आणि मिडल क्लास. करोडो लोक ज्यांचे उत्पन्न निश्चित आहे, त्यांची 9 to 10% पगार वाढ 15%च्या खऱ्या महागाईसमोर हरवून जाते. त्यांची खरेदी करण्याची शक्ती वर्षानुवर्ष कमी होत आहे. त्यानंतर येतात द इन्फॉर्मल सेक्टर. देशातील 80% पेक्षा जास्त लोक इथे काम करतात. डेली वेज वर्कर्स, बांधकाम कामगार एक्सेट्रा. त्यांच्याकडे नोकरीची सुरक्षा नसते आणि महागाईचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसतो. जेव्हा तुम्ही टीव्हीवर ऐकता की अर्थव्यवस्था तेजीत आहे तेव्हा ते केच्या वरच्या आर्मबद्दल बोलत असतात. आणि जेव्हा तुम्ही तुमचा खिस्सा पाहता तेव्हा तुम्ही केच्या खालच्या आर्ममधलं वास्तव जगत असता. तर याचा तुमच्यावर काय परिणाम होतो? 3 मोठे परिणाम आहेत. 1. वाढणारी संपत्तीची दरी. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. त्याचे स्टॉक्स, त्याचे प्रॉपर्टी यांच्या प्राइजेस वाढत. गरीब आणि मिडल क्लास हे संघर्ष करत आहेत कारण त्यांचे उत्पन्न हे महागाईला हरवूच शकत नाही. हे एक फायनान्शियल ट्रेडमिल आहे ज्यामध्ये तुम्ही धावत तर राहता पण कुठे पोहोचत नाही. 2. सेफ्टी इल्युजन. जेव्हा तुम्ही सगळीकडून ऐकता की अर्थव्यवस्था उत्तम आहे तेव्हा तुम्हाला सेफ्टीची एक भावना मिळते. तुम्ही कदाचित मोठे कर्ज घेता, नवीन गाडी खरेदी करता कारण तुम्हाला वाटतं की आपली नोकरी सुरक्षित आहे.
पण के शेप्ट रिकव्हरीमध्ये खालच्या आर्मच्या नोकऱ्या सर्वात जास्त असुरक्षित असतात. 3. महागाईची खरी किंमत. चला पगारवाढीच्या आकड्यांबद्दल बोलूया. एका अहवालानुसार 2025 मध्ये सरासरी पगारवाढ 9.5% अपेक्षित होती. छान वाटतं. पण अन्नधान्याची महागाई 10%, शिक्षणाची महागाई 12% आणि वैद्यकीय महागाई 14% असेल तर तुमची 9.5% पगारवाढ ही फसवेगिरी आहे. तुमची रिअल वेज ग्रोथ म्हणजेच वास्तविक पगारवाढ आणि यामध्ये महागाईचा विचार केला तर खिशामध्ये उरतं ते एक निगेटिव्ह असू शकतं. तर पुढच्या वेळी जेव्हा सेन्सेक्स 80,000 पार करेल तेव्हा पार्टी करण्याआधी 5 मिनिट थांबून विचार करा. पूर्ण कहाणी नाही, हे फक्त अर्धसत्य आहे. खऱ्या अर्थव्यवस्थेची स्थिती तुमच्या निफ्टीच्या चार्टमध्ये नाही तर तुमच्या स्वतःच्या बँक स्टेटमेंटमध्ये, तुमच्या किराण्याच्या बिलात आणि तुमच्या आसपासच्या छोट्या दुकानदारांच्या चेहऱ्यावर दिसेल. हेडलाईन्सला बळी पडू नका. स्वतःला शिक्षित करा. तुमच्या वैयक्तिक अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करा. तुमचे स्किल्स वाढवा. तुमचे खर्च कंट्रोल करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. फक्त सेन्सेक्सकडे बघू नका, थोडा सेन्स पण यूज करा. आणि इथपर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माहिती हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे.